नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीची जी कविता आहे आपले जगणे आपली ओळख, तर याचे कवी आहेत संदीप खरे। तर या कवितेमध्ये कवीने जीवनामध्ये कसे वागावे व कसे वागू नये एक याचा आदर्श पाठ अगदी सोप्या शब्दातून आपल्यासमोर मांडलेला आहे की माणसाने किंवा तरुण पिढीने कसं वागावं किंवा एक उत्तुंग कर्तृत्व करावं किंवा मातीचं ऋण फेडावं, हा संदेश या कवितेतून या कवीनं आपल्याला दिलेला आहे। तर आपण आधी कवीचा परिचय करून घेऊया की याचे कवी आहेत संदीप खरे। हे एक प्रसिद्ध कवी आहेत। मौनांची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, आगोबाई ढगोबाई हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत। हिंदी व मराठी चित्रपट मालिकांसाठी गीत लेखन व शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे। प्रस्तुत कविता आगोबाई ढगोबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। तर आधी सुरुवातीला आपण कविता पाहूया आणि मग एक एक कडवं घेऊन कवितेचा भावार्थ पाहूया। आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होणी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको। आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होणी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको। नित्य घडावे वाचन लेखन, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वाचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको। पावित्र्याची पांघर वस्त्रे, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊर पटकूर पसरू नको, शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता आधी मंत्र हा विसरू नको। नम्र राहावे सौम्य पहावे, उगा कुणास्थव अडी नको, उगा कुणाला खिजवायाला करू तयावर कडी नको। नको फुकाची हाजी हाजी, नको फुकाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको। पेल शक्तीने गोवर्धन तू, पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होणी छळू नको, नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको। आपल्या आपल्या दुःखासाठी नैनी अश्री ठेवू नको, पण दुसऱ्यास्तवर वाहू करुणा व्यर्थ कोरडा राहू नको। तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा ओतुनी ते केल्याविन राहू नको। जेथे वाटा तेथे काटा, जेथे वाटा तेथे काटा, उगा बेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकट गुळूमुळू रडू नको। कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, माते सहमातीचे देणे फेडायाला चुकू नको। तर आता आपण एक एक कवितेचा भावार्थ आणि त्यातले जे शब्द आहेत कठीण शब्द त्याचे अर्थ आपण पाहणार आहोत। आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होणी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको। तर इथं हा जो उपरे शब्द आहे, उपरेचा अर्थ परके, खोटे किंवा लटके हा इथं होतो। तर या कवितेमध्ये माणसाने आयुष्यात कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात की आपले जीवन हीच आपली ओळख असते। दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून किंवा आयुष्य अर्धवट जगू नये, दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नये। म्हणजे थोडक्यात दुष्टपणा करू नये, क्रूर होऊ नये, की आपली स्वतःची ओळख निर्माण करावी, दुसऱ्यांच्या गुणांची किंवा दुसऱ्यांची नक्कल करून आयुष्य आपण जगू नये, की जगाला दिवा होऊन आपण प्रकाश दिला पाहिजे। किंवा एक चाकू जसं कापण्याचं काम करतो तसं आपण चाकू बनून दुसऱ्याचं म्हणणं कधीही कापू नये किंवा दुष्टपणा करू नये किंवा क्रूरपणा करू नये। नित्य घडावे वाचन लेखन,
क्षणकार्याविन दौडू नको, नित्य पर्वाचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. आता इथं नित्य हा जो शब्द आहे, नित्य म्हणजे नेहमी, सतत. कार्याविन म्हणजे कामाशिवाय, आणि दौडू नको म्हणजे काय, तर वाया घालू नको. की नेहमी वाचन लेखन करावे, की नेहमी वाचन लेखन केल्याने मन सुसंस्कृत होते. की कामाशिवाय माणसाने एकही क्षण वाया घालू नये, आळशीपणा करू नये, नित्यनेमाने पर्वाचा म्हणणे, पर्वाचा म्हणजे पाडेपाठ करणे किंवा व्यायाम करणे, याशिवाय उगाच झोप काढू नको, असं इथं कवीला म्हणायचं आहे. की माणसाने याच्यामध्ये कधीही आळस करू नये, किंवा आपले जे आहे की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. की आपल्या वर्तनातूनच आपली ओळख संपूर्ण समाजाला, जगाला होते. की माणसानं एकही क्षण कामाशिवाय घालू नये, म्हणजे वेळ वाया घालू नये, सतत कार्यरत असावं. की सतत मनामध्ये एखाद्या गोष्टीचं पावित्र्यता मनामध्ये असावी. तुमच्या वर्तनामध्ये नम्रता असायला पाहिजे. उगाच दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. की थोडक्यात आपली हे जे आहे की नित्य किंवा जे आहे की नेहमी वाचन लेखन करावं, किंवा नेहमी वाचावं. की वाचल्यानंतर की मनामध्ये नेहमी आपल्यावरती संस्कार होत असतात, किंवा वाचनातून बरेच ज्ञान आपल्याला माहिती मिळत असते. आता पुढचं बघूया. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊनी पटकुर पसरू नको, शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्थव अडी नको, उगा कुणाला खिजवायाला करू तयावर कडी नको. की तर पावित्र्य म्हणजे काय, की पावित्र्य हा शब्द आला. पावित्र्य म्हणजे मंगल, पवित्र. वस्त्र म्हणजे कपडे. त्यानंतर पटकूर हा जो शब्द आलेला आहे, पटकूर म्हणजे काय, की चिंध्या झालेले थोडक्यात कापड. इथं आदिमंत्र हा जो शब्द आहे, आदिमंत्र म्हणजे एक मूलतत्व. नम्र म्हणजे शालीन किंवा लीन म्हणतो आपण त्याला, आणि सौम्य म्हणजे फिकट, साधे, आणि खिजवणे म्हणजे थोडक्यात काय, तर चिडवणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे. तयावर म्हणजे त्याच्यावरती. तर आपण अर्थ पाहूया आता कवितेचा. की अंगावरती पवित्रतेची वस्त्र अंगावरती नेस, स्वतःचे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको. मनात माणसाच्या मांगल्य असावे. उथळ बडेजाव पेक्षा जी शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते. हा जो आदिमंत्र आहे, हा मूलमंत्र आहे, तो कधी विसरू नको. म्हणजे माणसाने साधी राहणी, पवित्र विचार त्याच्या अंगामध्ये असावा. उगाच फुशारकी किंवा दिखावापणा करू नये. की दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. की एखाद्या गोष्टीचा बडेजाव करणे, उगाच शोभा दाखवणे, हे सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. की माणसाची मनाची शुद्धता असली पाहिजे, त्याचबरोबर त्याची परिसराची सुद्धा स्वच्छता असावी. हा जो मंत्र आहे तो माणसाने कधीही आयुष्यात विसरू नये, असं थोडक्यात कवीला इथं म्हणायचं आहे. की या ओळीत थोडक्यात एक स्वच्छता अभियान जे आहे त्याचं महत्त्व इथं थोडक्यात राखलेलं आहे. की आपल्याला माहिती आहे स्वच्छतेचं किती महत्त्व आहे. की स्वच्छता असली की रोगराई राहत नाही, किंवा आपलं आरोग्य धोक्यात येत नाही. की आपल्याला शुद्ध मोकळी हवा, पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी स्वच्छ मिळतात. की आपल्याला संत गाडगे बाबा महाराजांची निगडीत असलेले स्वच्छग्राम अभियान माहीतच असेल. की किंवा ह्या संत जे होते की त्यांनी आधी स्वतः गाव झाडून स्वच्छ करत, किंवा स्वच्छता हा परमेश्वर आहे, किंवा यासारखी मंत्र ह्या संतांनी आपल्याला दिलेले आहेत. की माणसानं आपलं आयुष्य, आता इथं बघा, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊनी पटकून पसरू नको. आता माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडजाव दाखवणारी किमती वस्त्र घालणं हे योग्य नव्हतं. म्हणजे माणसाने श्रीमंतीचं प्रदर्शन करू नये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची मनाची शुद्धता आहे.
मन पवित्र हवं, मंगलतेची वस्त्र तुम्ही घालायला हवीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या फटकूरप्रमाणे दिनवाणे लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीतून आपल्याला व्यक्त झालेला पाहायला मिळतो. तर आज आपण इथंच राहिलेली कविता थांबवत आहोत. पुढच्या तासाला आपण ही राहिलेली भाग बघूया. तोपर्यंत तुम्ही वाचून ठेवा ही कविता आणि त्याचा भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला आपण राहिलेला जो भाग आहे तो घेऊया, की आता थोडे दिवस आपल्याला घरी राहूनच अभ्यास करायचा आहे, परंतु घरी वेळ न वाया घालवता प्रत्येक विषयाचा तुम्ही अभ्यास करायला लागा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.